ज्या ज्या संघांचे या मैदानावरती सामने नाहीत त्या संघांनी जी मैदानाच्या डाव्या बाजूला जी मोठी लक्झरी बस लावलेली आहे तिथं जाऊन बसायचंय. सांगली सांगली सातारा ठाणे नाशिक सोलापूर मनपा तुम्हाला जायचंय का खेळायचंय? या ठिकाणी सोलापूर मनपा या ठिकाणी फलंदाजी करतोय. विजय आणि विश्वजित गोलंदाजाचं नाव नंदुरबार संघाचा एक अतिरिक्त खेळाडू पाठवतो प्रणव. ओके स्टार्ट. एक खेळाडू पाठवायचा आहे नंदुरबार. हो पहिला चेंडू विजयसाठी आणि बाईच्या स्वरूपात 4 धावा आणि वाईट लेग स्टंपच्या बाहेर वाईट. कुठलाही चेंडू ग्राह्य न धरता 5 धावा या सोलापूर संघाच्या झालेल्या आहेत. बघा अजून पहिला चेंडू टाकायचा बाकी आहे प्रणवला विजयसाठी आणि विजय क्लीन बोल्ड बॅटची किनार घेऊन चेंडू सर्व एसटीवर आदळला आणि दुर्भाग्यवश या ठिकाणी कुठलाही या ठिकाणी योगदान न देता विजय तंबूत परततोय. पहिल्या गडी बाद होतोय तो सोलापूर संघाचा. फलंदाजाचं नाव समाधान कैलास. समाधान फुल टॉस चेंडू जोरदार आणि चेंडू सरळ गेला सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. मॅडम
चौकार, लगातार 2 चौकार. सतरा धावसंख्या. सुंदर फटकेबाजी. पहिले षटक हे प्रगतीपथावरती आहे आणि पहिल्या षटकामध्ये जोरदार प्रहार केला तो सोलापूर संघाच्या फलंदाजाने समाधानने. पुन्हा एकदा जोरदार प्रहार. पॅव्हलियनच्या दिशेने चेंडू सरळ येतोय तो पॅव्हलियनकडे. बघा क्षेत्ररक्षण होईपर्यंत किती धावा ठिकाणी मिळतात. 2 धावा पूर्ण केल्या. तिसरी घेण्याचा प्रयत्न पण नाही. 2 धावा पूर्ण. षटक संपतंय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती सोलापूर मनपाची 19. मग नवीन गोलंदाज नंदुरबार संघाकडनं कोण येतोय तो? जैनम. जैन जैनम. अच्छा, जैनम जैन. एक आगळं वेगळं नाव उच्चारायला थोडंसं कठीण जातंय पण हरकत नाही. जैनम. मात्र विश्वजित काहीच योगदान देऊ शकला नाही आणि पुन्हा येतोय तो बाहेर. टाप 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 पॅव्हलियन मध्ये. महत्वाच्या क्षणी अपयश भेटले ते विश्वजितला. त्याची जागा घेण्यासाठी गेलाय कोण? समर्थ. एक मिनिट थांबायचंय. अतुल माने सर, हा जो समर्थ आहे आपल्या लिस्टमध्ये सबस्टिट्यूट म्हणून पाठवलेला आहे. मग आता त्याला पाठवले हरकत नाही पण आता तो कोणाच्या जागी पाठवले हे सांगा म्हणजे आम्हाला त्याला. तुम्ही यश ना? एकाने सांगा, शांततेत सांगा. ज्याचं नाव सांगाल तो बॅटिंगला जाणार नाही. हां, वेदांत पवारच्या रिप्लेस करायचा. आता वेदांत पवारला बॅटिंगला पाठवायचं नाही म्हणजे हा सबस्टिट्यूट त्याच्या जागेवरती. ओके, थँक्यू. सांगली संघानं बसमध्ये जाऊन बसायचंय. सांगली. ओके, सुरू. सुंदर चेंडू. जैनमचा निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू होतोय. सुंदर गोलंदाजी. मात्र समर्थ या ठिकाणी फलंदाजी करतोय. फुलटॉस चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. दरम्यान चांगले क्षेत्ररक्षण या ठिकाणी. मात्र एकच धाव. ज्या संघांचा या ठिकाणी सामना होणार नाही त्यांनी बसमध्ये जाऊन बसायचंय. पुन्हा पुन्हा सांगायला लागतं एकदा बस जर गेली तर तुम्हाला कोणी यायला इथं रिकामं नाहीये. समजलं? फुलटॉस चेंडू पण इतका फुलटॉस की डोक्याच्या वर. नो बॉल आणि 1 धाव. अशा 5 धावा, माफ करा 2 धावा. नो बॉल. पुढील चेंडू फ्रीटचा. 20 20
बरोबर. पुन्हा नो बॉल. पुन्हा फ्री चेंडू. षटक कॅन्सल. 2 नो बॉल पडल्यानंतर षटक. बरोबर सर. हो बरोबर आहे पंच. ओके. 2 बिमर चेंडू नो बॉल केल्यानंतर त्या गोलंदाजाला पुढील षटक टाकण्यास बंदी येते, त्याच्यामुळे तो पुढील षटक टाकू शकणार नाही. धावसंख्या आहे ती 23. चेंडू झाले 3. तीन बॉल झाले ना मग. चेंज केलंय गोलंदाज. अंपायर चेंज केलाय. नवीन गोलंदाज या ठिकाणी पुढील षटक पूर्ण करेल. त्याचं काय नाव आहे? ओम. ओम आहे ना. ओके. चला यानंतर अजून एक सामना काढायचा आपल्याला. पटकन या ठिकाणी हा सामना पूर्ण करायचा आहे. ओम राईट मारा. अर्ध्यावर सुटलेला षटक पूर्ण करण्यासाठी, मात्र लक्ष्यमच्या बाहेर. पंचांच्या इशाऱ्याकडे वाईट. अतिरिक्त धावीनं पुन्हा सोलापूर संघाच्या धावसंख्येत वाढ. 24. 2 विकेटच्या नुकसानानंतर 24 धावा. फीट कंटिन्यू. पुन्हा एकदा जोरदार प्रहार आणि चेंडू सरळ जातो तो 4 धावांसाठी. जोरदार प्रहार. चेंडूवर लक्ष ठेवायचं आहे. या 4 धावाच्या मदतीने धावसंख्या ती 28. 4 चेंडू झालेले आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे या षटकातला. एकच हिच्यानंतर एकच घ्यायची ना. वाईट चेंडू. निर्धाव चेंडू. सुंदर चेंडू. निर्धाव चेंडू. वाईट चेंडू. धावसंख्या आहे ती 30. आता मात्र निर्धाव चेंडू.
शेवटचा चेंडू नो बॉल. नो बॉल घोषित केले पंचांनी आणि या 4 धावा अशा 5 धावा. पुढील चेंडू नो बॉल आणि 4 धावा. फीड चेंडू. खराब गोलंदाजी, खराब या ठिकाणी प्रदर्शन गोलंदाजाचं. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 40 वरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती. दुसऱ्या षटकातला एक चेंडू बाकी आहे. 40. एक चेंडू पूर्ण करण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागते ती गोलंदाजाला. आणि आता मात्र लाईन लेनवरती चेंडू. फीडचा चेंडू होता पण फारसा काही समाचार घेऊ शकला नाही आणि षटक संपतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 40. सांगली नंदुरबार एक जिंकले असेल एक बाय. कोण आहे? किती मॅच खेळले रे? किती जिंकले? दोन्ही जिंकले. कोणावर जिंकले? तिसरा बाय होता म्हणजे टॉपर झाले. निर्धाव चेंडू. काहीच नाही. नो बॉल. सर बेचाळीस धावसंख्या. निर्धाव चेंडू. फ्री चेंडू होता पण फारसा काही मोठा फटका मारू शकला नाही. फायदा घेऊ शकला नाही फलंदाज. नाही निघून जात. 93 93 93. पुढील चेंडू पुन्हा आदवळीचा. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा. अद्वैनी आता मात्र चांगले चेंडू टाकलेत. एक नो बॉलचा तेवढा चेंडू सोडता बाकी तिन्ही चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. अजूनही 3 चेंडू टाकणं बाकी आहे. बघूया 3 चेंडूमध्ये कशा पद्धतीनं या ठिकाणी खेळाचं प्रदर्शन करतोय तो फलंदाज आणि गोलंदाज. नंदुरबार आणि सोलापूर च्या दरम्यान हा सामना खेळला जातोय आणि पुढील चेंडूवरती जोरदार प्रहार आणि हा 6 धावा. आणि 6 धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 48 वरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी.
चला बॉल फेकायचा आहे. पुढील चेंडू पुन्हा आदोळीचा. आता मात्र हलकीसा बॅटचा या ठिकाणी कड लागलाय. मात्र एकच धाव मिळते. एकच धावेवरती समाधान दोन्ही फलंदाज. आणि पुन्हा एकदा बाईच्या स्वरूपात धाव घेण्याचा प्रयत्न. नाही ना, एकच धाव. एकच धावेवरती समाधान. समाधान आणि समर्थचं. मग या आतापर्यंत समाधान आणि समर्थने सोलापूर संघाची अतिशय भक्कम बाजू लावून धरलेली आहेत. त्यामध्ये फक्त विजय आणि विश्वजित या ठिकाणी काही योगदान देऊ शकला नाही आपल्या संघासाठी. मात्र त्यानंतर समाधान आणि समर्थ अद्वै. शेवटचा चेंडू आणि बघा बॅट हलकीची किनार आणि या ठिकाणी झेल बाद. तिसरा झटका. 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 49. जोरदार फटका पॉईंट क्षेत्रामध्ये आणि चेंडू सुरू जातो तो 4 धावांसाठी. आणि या 4 धावाच्या मदतीने धावसंख्या होती ती 54. पुढील चेंडू पुन्हा एकदा नंदुरबार संघाकडनं समर्थसाठी. मग एक धाव बाद करण्याचा प्रयत्न आणि हा धाव बाद. क्लीन बोर्ड. ओके ओके क्लीन बोर्ड. एकही रन नाही. येस.
सुंदर कॅच पकडलाय. अतिशय बॉलवरती नजर ठेवली आणि अंतिम क्षणी चेंडू बॉल पकडून या ठिकाणी झेल बाद केलाय. जयेशने अतिशय सुंदर या ठिकाणी कॅच घेतलाय, झेल पकडलाय आणि वेद वेद अचूक वेद या ठिकाणी चेंडू 3 झालेले आहेत. नवीन फलंदाज गौतम आणि गचाळ क्षेत्राचा फायदा निश्चित सोलापूरला. 4 धावा, खराब क्षेत्ररक्षण आणि 4 धावाच्या मध्ये धावसंख्येत वाढ. धावसंख्येत 58. एक धाव. शेवटच्या षटकातला शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू या इनिंगचा, या डावाचा. जोरदार प्रहार बघूया या ठिकाणी. समोरचा एक धाव पूर्ण केली, दुसरी घेण्याचा प्रयत्न आहे बघूया. धावात सुद्धा या ठिकाणी होतोय का नाही आणि मात्र 2 धावा पूर्ण आणि धावबाद 2 धावा पूर्ण. धावसंख्या झाली ती 61. 62 धावांचं आव्हान. नाही जाणार. धावसंख्या झाली ती 61. 62 धावांचं आव्हान आहे ते नंदुरबार समोर. आणि नंदुरबार संघाला विनंती की आत एक एक्स्ट्रा खेळाडू पाठवायचा आहे. सलामीचे आलेले फलंदाजांचं नाव या ठिकाणी अपडेट करायचं आहे. विजय
पहिला चेंडू पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय मात्र दोन रन घेतले का? दोन धावा, दोन चेंडू आणि दोन धावा. सुंदर चेंडू विजयचा निर्धाव चेंडू. नंदुरबार संघाला या सामन्यामध्ये विजय संपादन करायचा असेल तर 62 धावा या पूर्ण कराव्या लागतील आणि त्याच इराद्याने फलंदाजी करणं गरजेचं असणार आहे. पण गोलंदाजी अतिशय सुंदर करतो तो विजय फलंदाजी चांगली करू शकला नाही पण गोलंदाजी अप्रतिम करतोय सोलापूर मनपा संघाकडनं. याच्यामुळे तो मारा पॅलोनच्या दिशेनं हो यॉर्कर लाईन चेंडू मात्र चांगले क्षेत्ररक्षण होतंय. एकच धाव. काय 2.1 आहे का? धाव संख्या आहे ती 3. 4 चेंडू आणि 3 धावा. सुंदर गोलंदाजी. बघूया सर्कल मर्यादांतर्गत खेळलं जातं हे षटक. या षटकाचा कशा पद्धतीनं फायदा घेता येते आणि बॅटची हलकीची किनार घेऊन बघूया चेंडू सरळ गेला तो षटकाच्या हातामध्ये आणि झेल बाद. पहिला झटका लागला नंदुरबार संघाला. ग्रामीण पहिला झटका नंदुरबार संघाला. नवीन फलंदाज येतोय तो नंदुरबार संघाकडनं जैन. डॉट गेला का? ओव्हर झाली. निर्धाव चेंडू आणि षटक संपतंय. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 3. एक गडी बाद. उद्या किती मॅच आहेत मॅडम? मग 3 फार तर 4 आजची राहिली तर बॅड लाईट. इकडेच होती ना तिकडे. गोलंदाजाचं नाव समर्थ कोळेकर. दुसरं षटक समर्थ टाकतोय सोलापूर संघाकडनं. पहिला चेंडू समोरचा क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता पण चेंडू फार पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. काय आयोजक कोण नाही का? आपण तर आहेच. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा.
आता मात्र चांगल्या पद्धतीनं मारण्याचा प्रयत्न, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव. लेग बायच्या स्वरूपामध्ये. हा निर्धाव चेंडू. मुग्या चांगल्या तिने मारलेला फटका आणि कैलाच्या हातात चेंडू गेल्यानंतर चेंडू काय सुटणार. अतिशय सुंदर, अतिशय नन्ना मुन्ना खेळाडू. काय सर, कुठल्या भाषेत बोलले सर? शेवटचा चेंडू या षटकातला. 2 गडी बाद झालेले नंदुरबार संघाचे. सोलापूर संघानं पूर्णपणे वर्चस्व कायम ठेवलं या सामन्यामध्ये. नवीन फलंदाज येतो तो वेद समर्थ रॅटामोडचा मारा करतोय. हो, सुंदर बॉलिंग ॲक्शन आणि सुंदर टाप आणि षटक संपतंय. निर्धाव चेंडू. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती फक्त 4. पहिल्या षटकात 3 धावा, दुसऱ्या षटकात 1 धाव. अजून 12 चेंडूमध्ये 58 धावांची गरज. समोर या. शिवदीप इन आणि आउट. ओमर आउट. सबस्टिट्यूट चले जाओ अंदर. चला, सोलापूर संघाने त्वरित टीम लिस्ट द्यायची आहे. यानंतर लगेच आपला सामना होणार आहे. गोलंदाजाचं नाव यश. 2 षटकांचा सामना संपलाय. 2 षटकानंतर नंदुरबार संघाची धावसंख्या 2 गडी बाद 4. हो, जोरात मारलेला फटका बघ्या. झेल होतोय की झेल पकडलाय. 3रा गडी बाद झालाय. यशने जयेशला आउट केलंय. बघा आता जयेशची जागा घेण्यासाठी कोण जातोय तो. अद्वैत. पुढील चेंडू पुन्हा यशचा. अद्वैतसाठी निर्धाव चेंडू. थांबा ना, ते मॅन ऑफ द मॅच वगैरे काढून पाठवा लागत आहे. चालू आहे माझा अपडेट. या आताचे 4 प्री क्वार्टरचे गेम गेले. आता ते उद्या देऊ. आताचे 2 नको म्हणून उद्या देऊन टाकू. सकाळच्या दिल्या, कालच्या पूर्ण राहिले. बघूया. खराब या ठिकाणी फेकी आणि खराब बॅकअप दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या. तिसरी घ्यायचो का काय. 2 धावा पूर्ण.
बॅकअप नसल्या कारणानं एक अतिरिक्त धावा अशा 2 धावा मिळतात. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या होती ती 3 गडी बाद. नंदुरबार संघाच्या 6 धावा. पुढे चेंडू पुन्हा येसचा अद्वैसाठी हलकीसा ढकलला आहे तो इष्ट कव्हर क्षेत्रामध्ये, मात्र एकच धाव. ठाणे ग्रामीण वर्सेस सिंधुदुर्ग क्वार्टर फायनल. आता त्याच्यानंतर यांची मॅच झाली 5 मिनिटाचा ब्रेक. पहिलं क्वार्टर फायनल. पुन्हा एकदा येसचा निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू या षटकातला येसच्या अतिशय अप्रतिम गोलंदाजी केली. आतापर्यंत एक गडी बाद केलाय आणि 3 धावा दिल्या आहेत. बघूया शेवटच्या चेंडूवरती काय निश्चित बघायला भेटतं इथे. जो संघ या सामन्यात जिंकेल तो जाईल वाईट चेंडू, अतिरिक्त धाव. अल्ट्राज आणि विकेट. क्लीन बॉल आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 8. 4 गडी बाद. एक खणखणीत षटकार. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या वाढते ती 14. बघूया पुन्हा चांगला जोरदार प्रहार आणि चेंडू सरळ येतो लॉंगॉन क्षेत्रामध्ये विजयकडे. मात्र विजयने चांगलं शतक केलंय. एकच धाव. मात्र धावसंख्या वाढते. धावसंख्या ती 15. निर्धाव चेंडू. यानंतर लगेचच पहिला क्वार्टर फायनल सामना होणार. या सामन्यातून विजेता संघ सोलापूर आहे तुमची. सोलापूर ग्रामीण फक्त सोलापूर. वाईट चेंडू. धावसंख्या ती 16. आणि LBW out, leg before the out. यानंतर पहिला क्वार्टर फायनल सामना होईल. या सामन्यातला विजेता संघ तो खेळेल सोलापूर संघासमोर. अजून निश्चित नाही सांगता येणार.
लगेच रिझल्ट शेवटचा बॉल पडेपर्यंत. नवीन फलंदाज देवेन. ॲटामोर द विकेट आणि बघ या ठिकाणी नो बॉल. कंबरेच्या वर असल्या कारणाने नो बॉल घोषित केलाय पंचांनी आणि पुढील चेंडू फ्रीडचा. फक्त नो आहे ना. फोर काय आलं 17. या नो बॉलच्या अतिरिक्त धावेनं नंदुरबार संघाची धावसंख्या 17. एक 2 3 4 2 चेंडू बाकी आहेत. वाईट चेंडू. पुन्हा एकदा फीट कंटिन्यू. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज. एक धाव. एक चेंडू बाकी आहे या सामन्यातला. अतिरिक्त औपचारिक एक चेंडू बाकी आहे. जवळपास हा सामना सोलापूर मनपाच्या खिशात गेलेला आहे. एक हाती वर्चस्व गाजवलेलं आहे सोलापूर मनपाने आणि या एक चेंडू नंतर सोलापूर संघ हा विजयी ठरलेला आहे. विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. सोलापूर मनपा संघाच्या कर्णधाराने लगेच जायचं आहे नाणेफेकीसाठी. डॉट. आणि बेकर म्हणावं मग 5 मिनिटाचा ब्रेक. सोलापूर मनपाचे कर्णधार आणि सोलापूर ग्रामीणचे कर्णधार. चला नाणेफेक. पहिला क्वार्टर फायनलचा सामना या स्पर्धेतला या मैदानावरती संत ज्ञानेश्वर माऊली मैदान वेळापूर. अतिशय सहकार्याची भावना येथील खेळाडूंमध्ये ग्रामस्थांमध्ये आम्हाला बघायला मिळाली आहे. प्रत्येक गोष्ट या ठिकाणी सहकार्य हेरीने आम्हाला या ठिकाणी पुढे येऊन केलेलं आहे. त्याबद्दल मी सर्व वेळापूर करांचे असोसिएशनच्या वतीने आभार व्यक्त करतो. क्वार्टर फायनल सामन्याचा नाणेफेकीचा या ठिकाणी कौल होतोय. ते कौल करतायत चिलीज क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडियाच्या महासचिव सन्माननीय मीनाक्षी मॅडम यांच्या शुभ हस्ते.